तर हवामान खात्याने यावेळेला अगदी ढोल वाजवत भाकीत वर्तवलं की उत्तम पाऊस पडणार। खरं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि जूनच्या महिन्यात तसा उत्तम आणि समाधानकारक पाऊस पडला सुद्धा। शेतकऱ्यांनी याच पावसाच्या भरवशावरती पेरणी सुद्धा केली, परंतु पावसानं जी दडी मारली आहे तो अजून बरसतच नाहीये। 1 जून ते 11 जुलै दरम्यान पुरेसा पाऊस न झाल्यामुळे राज्यातल्या 12 जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती आहे। 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय, त्यामुळे बळीराजावरती दुबार पेरणीचं संकट आहे। राज्यात मान्सून सक्रिय होण्यास आणखी 3 दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती प्रतिकूल ठरणार आहे। मान्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये 35% आणि ऑगस्टमध्ये 35% पाऊस पडतो, मात्र गेल्या आठवड्यात पावसानं मारलेल्या दडीमुळे जुलैमधला टक्का हा कमालीचा खाली घसरलाय। तर राज्यात असे कोणते जिल्हे आहेत, असे 12 जिल्हे कोणते आहेत याच्यामध्ये अत्यंत कमी पाऊस पडलाय, त्या जिल्ह्यांवरती आपण एक नजर टाकूया। सर्वात कमी पाऊस धुळ्यामध्ये 28%, धुळ्यापाठोपाठ जळगावात 26% पाऊस बरसलाय। अमरावती 42%, विदर्भाचा भाग, त्याचबरोबर नागपुरातही 31% पाऊस पडलाय। भंडाऱ्यामध्ये परिस्थिती वेगळी नाही, 35% पावसाची नोंद। गोंदिया 38%, अकोला 26%, तर चंद्रपूर 37%, गडचिरोली 29%, परभणी 27%, सांगली 36%, कोल्हापूर 27%। हे 12 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असं आपण म्हणू शकतो। तर शेतकऱ्यांवरती यामुळे निश्चितपणे दुबार पेरणीचं संकट आहे। शेतकऱ्यांच्या मनात नेमकी या क्षणी काय भीती आहे, त्यांना काय वाटतंय, आम्ही जाणून घेतलं। पेरल्यापासून पाऊस नाही, काय नाही, दुबार पेरणी करावं लागेल समजा आणि जळायला लागलं। आता सरकार तर काय देईना, कर्ज माफीचं बी काय कळाना, काय समजाना, का आता जळायला लागलं ना, आता पाणी द्यायला होतं ती थोडं थोडं, काय नाही दुसरं काय, आता जळून चाललंय, आता काय करायचं। याची मुरी काय आपला इलाजच तुटला, आता पैसा नाही, अडका नाही पेरायला, आता दुसरा पेरायला काय नाही, 1 रुपया नाही। लवकर पाऊस पडल्यामुळे लवकर पेरण्या झाल्या त्या, पण पेरण्या झाल्यापासून जे पाऊस उगाला 20-25 दिवस झालं, पाऊस बंद होऊन झालं, दुबार पेरण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते। सध्या पैसे तर नाही।